रात्री लांबूनच दर्शन घेतलं आणि थोडंसं बॅड लक असल्यामुळे बस मारुतीचंही बुकिंग न भेटल्यामुळे आम्ही पुन्हा सकाळी दर्शन घ्यायचं ठरवलं आणि पहाटेच उठून दर्शनाला गेलो. पास असल्यामुळे VIP गेटने डायरेक्ट दर्शन घेतलं आणि महादेवाला बघून मन प्रसन्न झालं. बाहेर येऊन थोडेसे फोटोज काढले, हातात कलावा बांधला आणि नाश्त्याला गेलो. तिथल्याच फेमस स्वीट्समध्ये चाट खाल्लं छान आणि पुढच्या दर्शनासाठी निघालो. पहिले तर उन्मुक्ती मंदिरात गेलो, त्यानंतर कालभैरवला गेलो आणि अजून असे 4-5 मंदिरं करून आम्ही 2:30 वाजता रूमवर गेलो. थोडे फ्रेश झालो आणि शॉपिंगसाठी मार्केटला गेलो. आमच्या वहिनीने तर ऑटोमध्येच मेकअप केला आणि आम्ही पोचलो मार्केटमध्ये. शॉपिंगचं आता ट्रेनची वेळ कधी झाली समजलंच नाही. मी प्युअर माहेश्वरी साड्या घेतल्या आणि पळत पळत रेल्वे स्टेशनला पोचलो. रेल्वे लेट झाल्यामुळे मी वाचलो. या बाबांचं वय 75 होतं आणि ते खूपच एनर्जेटिक होते. त्यांनी खूप डान्स केला, सगळ्यांसोबत खूप मज्जा केली. त्यांच्यासोबत आमचा वेळ कसा गेला आम्हाला समजलं नाही. मग ते गुजरात स्टेशनला उतरले, आम्ही छान जेवण केलं आणि झोपी गेलो आणि सकाळी 8:30ला चिंचवड स्टेशनला पोचलो. सगळ्यांना सोडून जायचं म्हणून अनु खूप रडला आणि आमची ट्रिप खूप छान झाली. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.